Hello, hello. This is the My Artifact episode number 1519. आजची तारीख आहे 12 एप्रिल 2019. आता वाजले दुपारचे 1 वाजले आहे आणि मी आता कोण आर्टिफॅक्ट रेकॉर्ड करतो भाय. ॲक्च्युली मी काल संध्याकाळी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. त्याचं रिझन हे आहे की काल तर मला सुट्टी होती. सो डेफिनेटली मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू शकत होतो, तरीही मी रेकॉर्ड केला नाही. कारण काल मी कसं की माझ्या पोटात झाली होती गॅस संध्याकाळी, ऍक्च्युली बहुत सारी गॅस. सो मग मी कसं झालं, मग मी फिरायला गेलो. कारण मी दिवसभर कसं झोपून होतो. कारण माझी कसं काल मला सुट्टी होती, बट ऍक्च्युली माझी अगोदरच्या दिवशीची नाईट होती, नाईट शिफ्ट. तर नाईट शिफ्ट करून मी आलो होतो सकाळी 8:30 वाजता, सॉरी 8 वाजता. 8 वाजता आल्यानंतर मी विचार केला की थोडासा झोपीन आणि त्याच्यानंतर मग मी टाइमपास करेन दिवसभर. सो इट वॉज लाईक मी झोपलो, सकाळी उठलो, मी घरी उठलो 1-2 वाजता वगैरे उठलो मी. ओके, 1-2 वाजता उठल्यानंतर मला काफी बोर वाटत होता. मी काहीच केलं नाही. काल मला नाही का 2 मेल आले. मेल म्हणजे कंपनीचे, की आमच्या कंपनीमध्ये जॉईन व्हावं या उद्देशाने मला मेल आले होते. सो आय वॉज लाईक रिअली हंग्ड अप. एक आला होता बॉम्बेचा आला होता आणि एक आला होता पुण्याचा आला होता. बॉम्बेचा आला होता, तो आला होता पाईपटेक कंपनी आहे त्याचा. मग मी विचार केला की जाऊ का नाही जाऊ. खूप विचार केला. हा जो जाऊ का नाही जाऊ विचार करण्यावाला मोड आहे ना, हा काफी म्हणजे खूप एक प्रकारे असा मोड आहे ज्या शहरामध्ये नाही का आपण एकदम लूप मध्ये अटकून जातो यार. आपण डिसिजन घेऊ शकत नाही. मग मी विचार केला. मग मी एक प्रॉपर प्रोटोकॉल तयार केला की कशाप्रमाणे समजा जर आपल्याला अशी समोर मेल येईल तर आपण कशाप्रमाणे त्याला फेस करू, हाऊ वुड डू दॅट. सो इट वॉज लाईक मी असं ठरवलं की जेव्हा मला नाही का असं कुणाचे कंपनीचे वगैरे मेल वगैरे आले रिक्रुटमेंटचे, सो इट वॉज लाईक मी पहिले त्या कंपनी मधला पूर्ण डेटा जाणून घेईल, या कंपनीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढून घेईल इंटरनेटवर. त्याचे रिव्ह्यूज वगैरे येईल का खरंच ती कंपनी चांगली आहे का नाही आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये वगैरे वगैरे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता कंपनीची लोकेशन मला खूप जास्त मॅटर करते. इवन इफ समजा मी बॉम्बेला आहे तर बॉम्बेला माझ्या जे फिल्म स्कूल आहे त्याच्या किती जवळपास आहे किंवा किती दूर आहे, आणि मला कन्व्हिनियंट होईल का प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे वगैरे तेवढ्या दूरपर्यंत ते पाहायचं. ओके, समजा जर रिव्ह्यू मध्ये किंवा साईट वरून म्हणजे आपण कंपनीची इन्फो काढली आणि दॅट इज गुड, आणि देन लोकेशन पकडली दॅट इज ऑल्सो रिअली गुड. ओके, मग देन त्याच्यानंतर मग त्यांना फोन लावायचा की आय एम रिअली इंटरेस्टेड अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इन युअर जॉब. ओके, तर मग आपण मग ते म्हणायचे मग तुम्ही केव्हा येता इंटरव्ह्यू साठी, ते म्हणते मग तुम्ही चालले जाता. ओके, आता हे साऱ्या गोष्टी करणं इट इज लाईक काइंड ऑफ लाईक काफी इझी आहे, खूप इझी आहे. इंटरनेटवर शोधणं, सर्च करणं, बघणं. ओके, त्याच्यानंतर लोकेशनवर जाणं, लोकेशन बघणं ठीक आहे का नाही, हे साऱ्या गोष्टी काफी इझी आहे. इझी गोष्ट कोणती नाही की अशी गोष्ट की जेणेकरून नाही का आपण मूव्ह ऑन नाही होत, म्हणजे आपण अटकूनच जातो कशाला, आपल्याला जायचं आहे का नाही जायचं आहे. कारण इथे आपण एक प्रकारे कम्फर्ट झोन क्रिएट केला आहे या नागपूरमध्ये. इथे आपण आपली एक कम्फर्ट झोन क्रिएट केली आहे. ते कम्फर्ट झोन म्हणजे काय, कम्फर्ट झोन म्हणजे इथे आपल्याला राहण्यासाठी घर आहे, म्हणजे एक रूम आहे. ऑलराईट, त्याच्यानंतर मग ऑफिसमध्ये चांगलं कल्चर आहे. 1-2 महिन्यामध्ये मी परमनंट होईल तर माझा पगार डेफिनेटली वाढेल. ओके, आणि प्रत्येक गोष्टीने इट वॉज लाईक रिअली गुड, इट वॉज लाईक रिअली ऑसम. सो जर आपण या पद्धतीने विचार केला तर ऑफकोर्स असं वाटते की हे आपण सोडून नाही जाऊ. जे आता आपल्यापाशी आहे ना नागपूरमध्ये जे काही आहे हे आपल्याला सोडून नाही जावं असं वाटतंय. बट कसं आहे की जोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट लेवल मधून बाहेर निघत नाही तोपर्यंत आपण नाही का आपण स्वतःची डेव्हलपमेंट करू शकत नाही. दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग्स टू डू.
कसं आहे की प्रत्येक गोष्ट म्हणजे काय, मी एक फिल्म बघितली होती आणि त्याच्यामधला माझा एक डायलॉग आहे, तो मला नाही का आताही खूप लक्षात आहे. आणि दॅट तो डायलॉग ज्याने कोणी लिहिला असेल, त्यांनी अनइंटेन्शनली किंवा इंटेन्शनली ज्या पद्धतीने लिहिला, बट तो मला बहुत लागला राव. तो एक शब्द, तो एक वाक्य, ये जवानी हे दिवानी या फिल्म मधला नाही का एक डायलॉग आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की म्हणजे नाही का तेव्हा नाही का जेव्हा त्याला प्रमोशन होते आणि त्याला फ्रान्समध्ये जायचं असते रणबीर कपूरची एंट्रीच्या वेळेस त्या बोटवर, तेव्हा रणबीर कपूर त्या मुलीला म्हणतो की कहीं पर पहुंचने के लिए कहीं से निकलना जरुरी होता है. लाईफ मध्ये हा खूप मोठा मंत्र आहे, बहुतच मोठा मंत्र आहे, लिटरली सांगतो. समज जर तुम्ही हे मंत्र जर क्रॅकआउट करून घेतले ना, तर डेफिनेटली यू विल गेट सक्सेस. या कहीं पर पहुंचने के लिए कहीं से निकलना जरुरी होता है, म्हणजे याचा अर्थ काय होते की आपल्याला कुठेतरी पोहोचण्यासाठी आपल्याला कुठून तरी निघावं लागते. आणि कुठून तरी निघणं म्हणजे हे खूप कठीण गोष्ट आहे बरं. कारण कुठून तरी निघणं म्हणजे आतापर्यंत आपण तिथे राहत होतो, तिथून आपण निघून राहिलो. आपण तिथे राहून काहून राहिलो, कारण तिथे आपण एक प्रकारे आपला कम्फर्ट झोन क्रिएट केला. आता या कम्फर्ट झोनला सोडून आपण अनकम्फर्टेबल झोन मध्ये जेव्हा जातो, त्यालाच म्हणते कहीं पर पोहोचने के लिए कहीं से निकलना जरुरी होता है. सो दॅट इज द वन थिंग आय एम टेलिंग टू यू. समजा जर मी पुण्याला गेलो आणि पुण्याला या कंपनीमध्ये जॉईन झालो, आणि 20-25 हजार रुपये जरी मला सॅलरी भेटली, मला याच्यामध्ये करिअर तर करायचं नाही, बट हार्डली मला एक प्रकारे हे भेटेल, सपोर्ट भेटेल पैशाचा, फायनान्शियल हेल्प. देन मग मी माझी फिल्म करिअरकडे वळीन. फिल्म करिअरकडे वळल्यानंतर मग हळूहळू तिथल्या गोष्टी मला कव्हर अप होत राहील का तिथे कशाप्रमाणे आपण गोष्टी कव्हर अप करू किंवा टॅकल करू. बट टिल देन माझी लाईफ नाही का बहुत अजीबशा मोडवर आली आता राईट नाव. बहुतच म्हणजे मला कळूनच नाही राहिलं की आपण कसं करू, काय करू, कोणत्या पद्धतीने आपण या साऱ्या, म्हणजे पहिले कसं घरी होतो, सगळं एकदम ठीकठाक होतं, सगळं एकदम मित्र होते, आई होती, बाबा होते, सगळ्या काही गोष्टी जवळपास होत्या. बट आता कसं, आता एक प्रकारे रेस सुरू झाली आहे. या रेस म्हणजे एक प्रकारे हो रेसच म्हणता येईल का, जिथे मध्ये आपल्याला समजून घ्यावं लागते, आपल्या स्वतःच्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी आपल्याला धडपड करावंच लागते. आता बघ ना, आता 14 तारीखला मी ठरवलं होतं की 14 तारीखला मी मस्त नाचीन बरं रॅलीमध्ये, बहुत दरान नाचेल. बट आता माझ्यापाशी टाइम नाही, कारण या 14ला मी चालू इंटरव्ह्यूला, 15 तारखेला माझा इंटरव्ह्यू आहे पुण्याला. सो इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली, म्हणजे अशा गोष्टी आहे ना ज्या खरंच खूप, बट समोर माझी लाईफ इज रिअली मच बेटर राहील, एवढी मी माझी गॅरंटी देऊ शकतो. बट मच बेटर राहील म्हणजे काय राहील, या तुला सुख सुविधा तुला हे भेटेल का, तू हॅपीनेस राहशील का, हॅपी राहशील का, सांग ना. वेल, कधी ना कधी असे हार्ड डिसिजन घ्यावे लागतातच. असं नाही म्हणता येईल का तुला नाही घेता येत, पण असे समहाऊ समवेअर असे हार्ड डिसिजन घ्यावे लागतात आणि स्वतःला प्रूव्ह करावे लागते की आणि आपल्याला डेफिनेटली, कारण आपली एवढी मोठी लाईफ आहे, मोठे टार्गेट्स आहे, तर डेफिनेटली आपल्याला या साऱ्या गोष्टी तर कराव्या लागेलच. ऑलराईट, जे होत आहे ते होऊ दे, जे होणार आहे त्याला होऊ दे. मी प्रत्येक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि बहुत भीती लागत आहे या लिटरली खरंच. आणि येस, सो माझी कन्फर्म झाली आहे. कन्फर्म म्हणजे एक प्रकारे माझा 15 तारखेला आहे इंटरव्ह्यू, 15 एप्रिलला. या 15 एप्रिल म्हणजे आजची 12 आहे, उद्याची 13, 14ला मी निघेल आणि 15ला इंटरव्ह्यू. आता निघणार कसं आहे, हाऊ वुड यू डू दॅट.
आता 14ची जे तिकीट आहे ते रेल्वे तिकीट माझी कन्फर्म करून देणार आहे बिट्टू. ओके. तो 14 म्हणजे 14ला मी जाणार आहे ना, तर त्यासाठी माझी तिकीट बिट्टू कन्फर्म करून देणार आहे. कारण तो तो कसा तो बघतो ना, तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी त्याला सांगितल्या, तो म्हणे करून देतो म्हणे. या इव्हन इफ समजा जर होत नाहीये त्याच्याकडून, तरीही मला आता मी एक वे शोधला आहे की जेणेकरून माझी तिकीट मी कशी कन्फर्म करू शकतो. ऑलराईट. मी अगोदर एक तिकीट कन्फर्म केली होती, बट ती जनरल बोगीमध्ये माझी कन्फर्म झाली होती तिकीट, ज्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट होती 170, जे की बिलकुल पॉसिबल होतं, तर मला बिलकुल सीट भेटलीच नसते. आता मी रेल्वेने काहून जाऊन राहिलो, ट्रॅव्हल्सनी का नाही जाऊन राहिलो? दॅट इज अ रिअली गुड क्वेश्चन. जर मी ट्रॅव्हल्सनी जातो तर मला सीट भेटते कन्फर्म, जाणं होते कन्फर्म. दॅट इज अ रिअली, या दोन गोष्टी आहे जे मी कन्फर्मली सांगू शकतो की या सगळ्या गोष्टी भेटेलच. ऑलराईट. प्रॉब्लेम एक आहे की याची तिकीट्स असतात अति हाय, खूप म्हणजे अति जास्त. इट वॉज लाईक बहुत जास्त. 1200-1300 रुपये तिकीट इथून वर्धेवरून किंवा नागपूरवरून घे, 1200-1300 रुपये तिकीट. या जे की आपण रेल्वेने जाऊ तर हार्डली 500 किंवा 600-700 रुपये. कन्फर्म तिकीट 800 पर्यंत, मोस्टली 800 पर्यंत तत्कालची तिकीट. सो इट वॉज लाईक प्रिटी मच डिफरन्स येईल त्याच्यामध्ये. सो इट्स काइंड ऑफ लाईक रिअली गुड. सो काय प्लॅन बनला आहे? प्लॅन असा बनला आहे की मी 14 तारीखला माझी आता नाईट शिफ्ट आहे. सो इट वॉज लाईक आजची नाईट शिफ्ट, उद्याची नाईट शिफ्ट. उद्याची माझी नाईट शिफ्ट राहील रात्री, आणि त्याच्यानंतर मग मी रात्री येईल, झोपील, सकाळी उठेल आणि गाडी पकडून मी जाईल वर्धेला. 14 तारीखला सकाळी वर्धेला जाईल. गेल्यानंतर मी माझे कपडे वगैरे धुवून टाकेल, पुण्यासाठी तयारी करेल. पुण्याची गाडी राहील माझी संध्याकाळी 7-7:30 वाजता. 7-7:30 वाजता गाडीत बसलो का मग मी जाईल पुण्याला. पुण्याला पोहोचेल मी सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचेल. 10 वाजता पोहोचल्यानंतर माझ्यापाशी सर्वात मोठी प्रॉब्लेम एक राहील का मला फ्रेश होणं, कारण माझा इंटरव्ह्यू आहे. आय नीड टू लुक गुड सम हाऊ समवेअर. थोडंसं तरी थोडं चांगलं दिसलं पाहिजे, आणि एवढा उन्हाळा आहे तर घाम पूर्ण काढून टाकेल आपली, मारून टाकेल. सो इट वॉज लाईक फ्रेश होणं इम्पॉर्टंट आहे. तर मी विचार करून राहिलोय तिथेच आसपास कुठे सुलभ शौचालय असेल किंवा रेल्वे स्टेशनवर असतातच बाथरूम वगैरे, तिथे थोडंसं हलकं होऊन जाणं, तिथे फ्रेश होऊन जाणं ते बेटर राहील कमी पैशामध्ये. नाही तर आपल्याला रूम बुक करावं लागेल आणि त्याचे 1,000-2,000 रुपये चालले जाईल, जे की मला, आणि वेळ आणि टाइम दोन्ही चालले जाईल, त्याची मला फारशी गरज पण नाही, काही नाही. फक्त मला बाथरूमची गरज आहे. सो जस्ट लाईक मी रेल्वेचे बाथरूम वापरू शकतो. ओके. सो त्या दिवशी मी रेल्वेचे बाथरूम वापरून मी थोडंसं फ्रेश होऊन मी तिथून निघील आणि सरळ जाईल कंपनीमध्ये जाईल. करीब तिथून हार्डली कंपनी 10-12 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. सो दॅट इज प्रिटी गुड, जास्त दूर नाही. या ओला बुक केली तर हार्डली 50-60 रुपयाचं मला तिथपर्यंत जाणं होईल. तिथे गेल्यानंतर मग मी तिथे कंपनीमध्ये गेलो की माझा इंटरव्ह्यू देईल. या इंटरव्ह्यूसाठी मी प्रिपेअर करून जाईल का इंटरव्ह्यू मध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारते, काय विचारते, कशाप्रमाणे मी या सगळ्या गोष्टी टॅकल आउट करायच्या. राईट. अजून एक गोष्ट विसरूनच गेलो यार, दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग टू डू. मी येण्याची पण तिकीट कॅन्सल केली आहे. या वापस रिटर्न तिकीट. सो रिटर्न तिकीट, हाऊ वुड आय डू दॅट? तर रिटर्न तिकीट जे तत्कालचे जे असतात ना, ते तत्काल निघते त्याच दिवशी. या सो मला इंटरनेटवर त्याच दिवशी एकदम लागून राहावं लागेल. म्हणजे कसं की जसं मी म्हणजे 14 तारीख जशी आली, इंटरनेटवर मला किचकिच करावंच लागेल की मला ते तत्काळ तिकीट भेटली पाहिजे. जर मला तत्काळ तिकीट नाही भेटत आहे तर माझ्यापाशी दुसरी चॉईस राहणार नाही आणि मला ट्रॅव्हल्सनी यावं लागेल. दॅट इज ऑल्सो बी गुड. तेवढं काही हे नाही, 200-300 रुपये जास्त चालले जाईल. पण समजा तत्काळ भेटले तिकीट, सो दॅट वुड बी रिअली गुड टू मी. मी याच्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या त्या ऍप्स मध्ये, कशा प्रमाणे तिकीट कन्फर्म करायच्या वगैरे वगैरे, दोज थिंग्स. मी 2 तिकीट कॅन्सल केले आहे. 770 रुपये 770 रुपये हे जे 2 तिकीटचे रिफंडेबल मनी आहे ते मला 7 दिवसाच्या पिरियड मध्ये भेटून जाईल. तरी मी याच्यावर लक्ष ठेवून आहे. ऍप अनइन्स्टॉल केली नाही आहे आणि मी त्यांचे कस्टमर केअरचे नंबर वगैरे पण माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला. इव्हन इफ जर 10 दिवस झाले जरी त्यांचे पैसे वगैरे आले नाही, सो या दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग टू डू. राईट. सो आता माझ्यापाशी थोडं बहुत सिक्युअर आहे. माझ्यापाशी आता
14,000 रुपये समथिंग आहेत. या नंतर या 14 तारखेला माझ्यापाशी पुन्हा 10,000 रुपये येईल. सो इट वॉज लाईक माझ्यापाशी 24-25 हजार रुपये राहील. सो बेस्ट ऑफ लक फॉर मी. या समजा जर हे इंटरव्ह्यू मध्ये क्रॅकआउट झाली आणि इथे मला जॉब लागत आहे आणि इथे मला हार्डली 20-22 हजार रुपये सॅलरी देऊन राहिले, सो दॅट वुड बी रिअली गुड टू मी या माझ्या करिअरसाठी. आणि देन मग इथून मी माझ्या समोर वाढवेल. ऑलराईट. सो टिल देन एव्हरीथिंग इज फाईन इज गुड. सो दिस इज एंड. आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड आज माहित नाही. आज मी संध्याकाळी येईन, रात्री येईन, रात्री 1-2 वाजता. त्याच्यानंतर पॉसिबल होईल का नाही माहित नाही, बट ऑफकोर्स मी करीनच. या पिक्चर पाहिणार मी आल्यानंतर. मी डेथली हॅरी पॉटर डेथली हॅलोज पार्ट 2. या त्याच्यानंतर मग झोपणंच आहे, मग सकाळी उठणंच आहे. उठल्यानंतर मग पुढचं जेवण. हा, तर मग आज आता काय करायचं आहे? वेल, आता मला बिटूला सांगितलंय तो कन्फर्म करेल, बट एकदम मला कॉल करायचा आहे. आताच नाही, संध्याकाळी 7-8 वाजता. ओके. अजून ऑफिसमध्ये गेल्यावर सुट्टी टाकायची आहे 15 तारखेची. 15 तारखेला मी ऑफिसमध्ये येऊ शकत नाही. दॅट इज गुड. राईट. सो इथपर्यंत आलो आहे. सो थोडीशी भीती पण वाटून राहिली आहे, बट भीती आणि एक्साइटमेंट दोन्ही गोष्टी एका सोबत असणं, दॅट विल बी रिअली गुड. या. So whatever, everything is good, is fine. So this is the end. This is my artifact episode number 15-19. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.